नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भगवानराव मस्के, संचालक संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कळमनुरी आणि औंढा नागनाथ. विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव बऱ्याच दिवस झाले यूट्यूबवर व्हिडिओ टाकले नव्हते, पण विद्यार्थ्याची मागणी आहे की सर आपले मराठी विषयाचे व्हिडिओ टाकत चला, आम्हाला त्याच्यामधून भरपूर ज्ञान प्राप्त होते. यासाठी आपण इथून हे सत्र चालू करणार आहे. त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करायचे. आपल्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना आम्ही यूट्यूब द्वारे तुम्हाला मोफत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत माझे जे विद्यार्थी संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कळमनुरी जवळपास 15 वर्षापासून आपण विद्यार्थ्याची सेवा केली आणि 500च्या वर विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. सगळ्यात जास्त पोलीस भरतीमध्ये माझे विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात. आणि मग हे जे नवीन विद्यार्थी त्यांनाही या ज्ञानाचा लाभ व्हावा यासाठी मी आमची शाखा संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र औंढा नागनाथ येथे सुरू केली. त्यासोबत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डिजिटल अभ्यासिका औंढा नागनाथ येथे सुरू केली. तिथे सुद्धा 1 जून 2026 पासून आगामी 2026 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीची बॅच चालू केलेली आहे, करायची आहे. तर आज आपण मराठी व्याकरणामध्ये प्रयोग ही संकल्पना अभ्यासणार आहोत. आता पहा, प्रयोग हा शब्द की प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. हा संस्कृत धातू आहे प्र अधिक यूज, आणि याचा अर्थ असा होतो जुळणी, ठेवण किंवा रचना. म्हणजे याचा अर्थ आहे जुळणी, ठेवण, रचना. मग आता आपल्याला असं सांगायचं की मराठी भाषेमध्ये आपल्या वाक्याची रचना कशी आहे. तर आपल्या वाक्याची रचना आहे कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद. मग प्रयोगाची सरळ व्याख्या आपल्याला अशी करता येते, कर्ता कर्म क्रियापद याच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद याच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. ही प्रयोगाची साधी सरळ सोपी व्याख्या आहे. म्हणजे इथे आपल्याला प्रयोग शिकत असताना तुम्हाला कर्ताही ओळखता आला पाहिजे, कर्मही ओळखता आलं पाहिजे आणि क्रियापदही ओळखता आलं पाहिजे. म्हणजे अशी ही रचना आहे आपली वाक्याची, कर्ता कर्म क्रियापद. म्हणून की अलीकडच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपण पाठीमागे ऑनलाईन परीक्षा होण्याच्या अगोदरच्या व्याकरणाचे प्रश्न पाहिले, तो प्रश्नाचा भाग आणि आताची प्रश्न स्पर्धा परीक्षेची फरक आहे. परंतु प्रयोग हा एक असा भाग आहे व्याकरणाचा की स्वरूप बदललं तरी प्रयोगावरची प्रश्न कायमस्वरूपी आताही सुद्धा विचारली जातात. मग की इथे प्रयोग शिकत असताना आपल्याला कर्ता कर्म क्रियापद ह्या संकल्पना ओळखता आल्या पाहिजे. मग आपला प्रयोग आपल्याला ओळखायला खूप सोपा जातो. आता इथे सुरुवातीला वाक्यामध्ये कर्ता कसा ओळखावा, कर्ता कसा ओळखावा. आता कर्ता ओळखत असताना की कर्ता ओळखायचे आपल्याला, कर्ता ओळखत असताना कर्ता हा शब्द कर या धातूपासून तयार झालेला आहे. आणि कर्ता म्हणजे क्रिया करणारा, वाक्यातला क्रिया करणारा कोण असतो, कर्ता असतो. म्हणजे क्रिया वाक्यात जो करतो तो कर्ता असतो. आणि मग कर्ता ओळखत असताना जो क्रियावाचक धातू असतो, त्या क्रियावाचक धातूला म्हणजे क्रियापदातील क्रियावाचक धातूला नारा, नारी, नारे या ही प्रत्यय लावून आपण प्रश्न केल्यास आपल्याला उत्तर मिळत असते. आता इथे मला थोडे चालवते. आता इथे पहा, मला थोडे
चालवते. आता इथे चालणारा म्हणजे चालवते हे क्रियापद आहे आणि याच्यात चालवते या क्रियापदाला आपण चालणारा कोण असा प्रश्न केला. चालणारा कोण असा प्रश्न केल्यास आपल्याला उत्तर मिळते मी पासून त्याचं रूप झालं मला. काय आलेलं आहे मला, म्हणजे मला हा वाक्यातला काय आहे कर्ता आहे. वाक्यातला कर्ता इथे आपल्याला मला थोडे चालवते म्हणजे चालणारा कोण मी आणि त्याचं आपण विभक्ती प्रत्यय लावून मला हे स्वरूप तयार झालेलं आहे. अनुराग निबंध लिहितो. अनुराग निबंध लिहितो. आता इथे क्रिया करणारा म्हणजे तो कर्ता असतो. मग लिहिणारा कोण, आता लिहिणारा कोण आपण पाहिलं. लिहिणारा कोण, तर लिहिणारा कोण तर याचा आहे अर्थ लिहिणारा कोण म्हणलं की अनुराग. अनुराग, आता अनुराग हा शब्द आहे आपण विचारलो अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. हिंगोली SRPF ला प्रश्न पडलेला आहे. अनुराग म्हणजे प्रेम, प्रीती, माया, ममता हा अनुरागला समानार्थी शब्द आहे. मग लिहिणारा कोण अनुराग म्हणजे वाक्यातला कर्ता हा अनुराग आहे. मला थंडी वाजते. मला थंडी वाजते. आता इथे पहा आपण काय केलं क्रियावाचक धातूला नारा नारी प्रत्यय लावला. वाजणारी कोण असा प्रश्न केलेला आहे. मिळणारं उत्तर काय मिळेल आपल्याला थंडी म्हणजे वाजणारी थंडी म्हणजे थंडी हा वाक्यातला काय आहे कर्ता असताना दिसतो. वाजणारी थंडी म्हणजे या प्रकारे की क्रियावाचक धातूला नारा नारी नारे ही प्रत्यय लावल्यानंतर प्रश्न केल्यास येणारं उत्तर हे काय असतं वाक्यातला कर्ता असतो. मला थंडी वाजते. मला पपई आवडते. आता पहा मला पपई आवडते. आपण इथं प्रश्न केला आवडणारी कोण, आवडणारी कोण असा प्रश्न केल्यास आपल्याला उत्तर मिळतं पपई. म्हणजे पपई आहे ना हा वाक्यातला काय आहे कर्ता आहे. मला पपई आवडते. मुलं क्रिकेट खेळतात. मुलं क्रिकेट खेळतात. आता पहा मुलं क्रिकेट खेळतात. मग इथे आपण खेळणारे कोण असा प्रश्न केला तर त्याचं उत्तर मिळतं मुलं. म्हणजे वाक्यामध्ये क्रियावाचक धातूला नारा नारी नारे हा प्रत्यय लावला आणि प्रश्न केल्यास आपल्याला उत्तर म्हणजे कर्ता मिळत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रयोग शिकत असताना कर्ता कर्म आणि क्रियापद ही कर्ता कर्म क्रियापद ओळखता आलं पाहिजे. इथे तुम्हाला प्रयोग शिकत असताना तुम्हाला विभक्तीचं ज्ञान पाहिजे. म्हणजे विभक्ती सर्व माहित पाहिजे. विभक्तीचे कारक अर्थ माहित पाहिजे. तुम्हाला सकर्मक आकर्मक सुद्धा ओळखता आलं पाहिजे. प्रयोग शिकत असताना तुम्हाला काळाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे जे मुख्य काळ आहेत काळाचे 3 प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ या तिन्ही काळाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे या गोष्टी सगळ्या माहित असल्या तर आपल्याला प्रयोग शिकायला सोपा जात असतो. आणि मग प्रयोग हा शब्द प्राधिक्युज या संस्कृत धातूपासून तयार झाला. त्याचा अर्थ जुळणी ठेवून रचना असा आहे. म्हणून आपण त्याची व्याख्या केली कर्ता कर्म क्रियापद याच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हणतात. आणि प्रयोग शिकत असताना आपल्याला कर्ता कसा ओळखायचा म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्ता कसा ओळखायचा हे शिकलेले आहोत. तर इथे लक्षात ठेवा की आपल्याला हा एक प्रयोगामध्ये सुरुवातीचा भाग मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. आणि मग मराठी व्याकरण सखोल पद्धतीने शिकण्यासाठी माझा जो काही संस्कार स्पर्धा परीक्षा केंद्र कळमनुरी हे YouTube चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या हातामध्ये आहे ना कधीही मराठीची सखोल व्याकरणाची माहिती उपलब्ध होईल. आणि यानंतर
की आपल्याला दुसरा जो भाग आहे की कर्म कसं ओळखायचे आणि कर्म कसं ओळखल्याच्या नंतर आपल्याला प्रयोगाचे जे मुख्य 3 प्रकार आहेत, प्रयोगाचे इतर प्रकार आहेत, हे सुद्धा शिकायचे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबू. धन्यवाद.